राम मंदिराच्या याच मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरे गटात सामना रंगलाय। बाबरीचे घुमट कोसळताच पळून गेले अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारली तेव्हा छातडं कुठे होती असा सवालही संजय राऊतांनी केलाय आणि यावरून भाजपनेही जोरदार पलटवार केलाय। आम्ही 20 दिवस जेलमध्ये होतो तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते असा सवाल गिरीश महाजनांनी केलाय। बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का, ढुंगणाला पाय लावून। आय रिपीट, बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही, हे आमचं कृत्य नाही, बरं का, आम्हाला माफ करा। तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी, तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती? तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली होती? तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती। आम्हाला शिकवू नका हिंदुत्व। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका। प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत। आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती। काय असं आजकाल बोलतायत, हे आयत्या पिठाबिळावर नागोबा हे या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि आता हे म्हणता आम्ही होतो। बाळासाहेबांच्या बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका नाही, आम्हाला त्यांचा सन्मानच आहे, मानच आहे त्यांच्याबद्दल। परंतु हे आजकाल हे जे आपले वाचाळवीर बडबड करतायत, मला वाटतं त्यांचं समर्थन कोणी करत नाही आणि म्हणून मी सांगतो की संजय राऊतांनी एखादा त्यांचा फोटो दाखवावा कारसेवेतला, कुठे गेलेले होते, कुठे होते त्यावेळेला ते उद्धवजींनी दाखवावा। मला वाटतं नुसतं बोलण्याला काही अर्थ नाही आहे।